तर एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलं असं उद्धव ठाकरे म्हणालेत। उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 12 वर्षांपासून जनतेवर दबाव टाकला जात होता, बाकी सर्व झुरळ आहेत असं सत्ताधारी वागत होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 12 वर्षांपासून जनतेवर दबाव टाकला जात होता, पण ज्याला कॉकरोच म्हणून हिणवलं जात होतं त्या एका कॉकरोचने सरकारला नमवलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले। 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता। मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील, आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत, याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते। आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमा। तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे। महत्वाची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। आता त्यांनी राजीनामा दिलाय का त्यांचा खाते बदल केलाय याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे। आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार, कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बिभत्स भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे।